नमस्कार. तिरंगा रक्षकमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सध्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र भरण्याची त्याचबरोबर उमेदवारांच्या अर्जाची छाननी या प्रक्रिया पार पडलेल्या आहेत. आज नुकतीच उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आज दुपारी 3 वाजता संपलेली आहे आणि चित्र स्पष्ट झालेलं आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील 12 जिल्हा परिषद गट त्याचबरोबर 24 पंचायत समिती गणाच्या या निवडणुकीमध्ये जवळपास जिल्हा परिषद गटासाठी 44 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, तर कराड तालुका पंचायत समितीसाठी जवळपास 72 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत. विशेष म्हणजे कराड तालुक्यातल्या काही दिग्गज राजकीय प्रस्थापित लोकांच्या मतदारसंघामध्ये काही ठिकाणी समोरासमोर लढत होते, तर काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढती आत्ता आपल्याला या चित्र स्पष्ट झाल्यानंतर पाहायला मिळत आहे. आज आपण दुमशान जिल्हा परिषदेचं यामध्ये वारुंजी जिल्हा परिषद गटाची सर्व राजकीय घडामोड जी झालेली आहे त्याबद्दल विश्लेषण करणार आहोत. वारुंजी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये वारुंजी पंचायत समिती आणि कोयना वसाहत पंचायत समिती असे 2 गण येतात. त्याचबरोबर वारुंजी जिल्हा परिषद हा एक गट येतो. यामध्ये वारुंजी जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव आहे, तर वारुंजी पंचायत समिती गण हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आहे, तर कोयना वसाहत गण हा सर्वसाधारण खुला आहे. यामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये समोरासमोर लढत होते, तर वारुंजी पंचायत समिती गणामध्ये तिरंगी लढत, तर कोयना वसाहत पंचायत समिती गणामध्ये समोरासमोर लढत होते. या लढती अतिशय अटीतटीच्या होणार आहेत. यामध्ये जिल्हा परिषद गटाची लढत ही सौ सुनंदा नामदेव पाटील त्याचबरोबर सौ दीपाली प्रमोद पाटील या भारतीय जनता पार्टी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्यामध्ये समोरासमोर लढत होते आहे, तर पंचायत समिती वारुंजी गणामध्ये तिरंगी लढत होते आहे. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे संतोष माने उमेदवार आहेत, राष्ट्रीय काँग्रेसचे रवींद्र बडेकर, तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे अनिल लोंढे हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर विशेष म्हणजे सर्वसाधारण गणामध्ये कोयना वसाहत गणामध्ये श्रीकांत पाटील आणि नरेंद्र नांगरे पाटील यांची लढत होते आहे. यामध्ये खरं तर दोन्ही राजकीय पक्षाने ज्या समोरासमोर लढती होत आहेत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय काँग्रेस या जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही आपल्या या मतदारसंघातील गावांमध्ये विकास कामे दिलेली आहेत आणि सध्याचं नेतृत्व करणारे भारतीय जनता पार्टीचे दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या विकास निधीतूनही या ठिकाणी विकास कामं या मतदारसंघामध्ये या गटामध्ये आणि या 2 गणामध्ये झालेली आहेत. मित्रांनो, या दोन्हीही मातबर नेत्यांच्या विकास निधीतून झालेल्या विकासाची कंपॅरिझन किंवा तुलना करताना दोघांनीही बऱ्यापैकी विकास कामं दिलेली आहेत. एकाची यामध्ये कमी जास्त प्रमाणात दिलेत असं म्हणता येणार नाही. बऱ्यापैकी दोन्ही नेत्यांनी कामं दिलेली आहेत आणि काल चिन्हे अधिकृत पक्षाचे असल्यामुळे कालपासूनच प्रचार बऱ्यापैकी सुरू झालेला आहे. दोन्हीही राजकीय पक्ष समोरासमोर जिल्हा परिषद उमेदवारीसाठी अतिशय प्रभावी असं प्रचाराचं शस्त्र हातामध्ये घेऊन त्याचबरोबर विकासाची झालेली कामं दोन्ही पक्षाकडून मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम चालू आहे. एकंदरीतच या जिल्हा परिषद गटाचं आणि दोन्ही गणाचं जर परिस्थिती पाहिली तर ही निवडणूक खरंच अटीतटी जी होईल अशी जी प्राथमिक चर्चा मतदारामध्ये आहे. पाहूया पुढील भागामध्ये तांबवे जिल्हा परिषद गटामध्ये काय घडले काय बिघडले. तोपर्यंत धन्यवाद. विश्वास मोहिते, कराड.